आपल्या MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी महाराष्ट्र आजच्या या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत. ॲज यू नो द टुडेज इरा इज IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग. Whenever we talk about BTech engineering mostly, that time major comes most of the people, students, parents, they are choosing BTech CSE or BTech CSE with AI, CSE with ML, CSE with data science. याच्या मागे बरीच कारणं आहेत. असणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील, मिळणारा हायर पॅकेज असेल, किंवा जॉब मधली जी एफिशियन्सी आहे किंवा कन्सिस्टन्सी इन टू द जॉब, गेटिंग ऑन टू द जॉब, ऑनबोर्डिंग ऑन टू द जॉब्स, or maybe after 5 years down the line, 10 years down the line, starting a new business into the IT. अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आफ्टर कम्प्लिशन ऑफ कम्प्युटर सायन्स असणार आहेत. आणि या पॉडकास्टमध्ये आजच्या आपण याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत प्रोफेसर सोमनाथ मुळे. सर नमस्कार. नमस्कार. सर हे MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी मध्ये सध्या हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या पदावरती कार्यरत आहेत. सरांचा 18+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे इंडस्ट्री आणि टीचिंग मधला. सो सर हॅव अ ग्रेट नॉलेज अबाउट दिस फील्ड. तर सरांना माझा पहिला प्रश्न असा असणार आहे की सर, कम्प्युटर सायन्स म्हणले की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग येतं Yes. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हटले की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं. बरोबर. हे जे काही टर्म्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्या कशा एकमेकांना कनेक्ट आहेत? हा, आता मूळतः आपण जर बघितलं तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे. बरोबर आहे. तर आपण बेसिक बॅकग्राऊंड थोडं जाऊयात. तर कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर त्यामध्ये जे बेसिक जे सब्जेक्ट्स आहेत, तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे, तर लॉजिक पाहिजे. बरोबर आहे. कुठलंही सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय आयडिया आहे ते माहित असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. सिंपल एक एक्झाम्पल घ्यायचं तर एक सुरुवात कुठून झाली, तर डिजिटल कॅल्क्युलेटर. करेक्ट आहे. तर बेसिक जे कॅल्क्युलेशन जे मॅन्युअल व्हायचे ते थ्रू मशीन सुरुवात Machines झाली. व्हायला लागले. मग ते कसं शक्य झालं आणि तिथून पुन्हा आजच्या रिसेंट जे आहेत स्मार्ट गॅजेट्स, इथपर्यंत आपण हा प्रवास झालेला आहे. राईट. तर AI म्हणजे काय, तर जे कॉम्प्युटर कडून होतं तर बाय डिफॉल्ट ते आता मशीन करायला पाहिजे. करेक्ट आहे. ह्युमन मशीन बिहेव्स लाईक अ ह्युमन. तर हे म्हणजे AI. करेक्ट आहे. हा सिंपल. आपला जो प्रोग्राम आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, यामध्ये आपण AI पण शिकवत असालच ऑफकोर्स. तर तो व्हॉट वी हर्ड की मेजर अँड मायनर इंटू द कॉम्प्युटर सायन्स, इफ यू टॉक अबाउट BTech इन CSE विथ AI, व्हॉट एक्झॅक्टली दिस? आता आपला युनिव्हर्सिटी जर बघितलं करिक्युलम, तर NEP जे 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, Policy. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, जे आपल्या विद्यापीठात 2023-24 ला इम्प्लिमेंट झालं. तर त्या धोरणानुसार जर बघितलं तर त्यामध्ये काय इम्प्लिमेंट केलंय, तर ऑनर्स डिग्री हा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे रादर दॅन करिक्युलम, रेग्युलर कोर सब्जेक्ट प्लस ऍडिशनल जे रिसेंट ट्रेंड्स आहेत, AIML असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डेटा सायन्स असेल, हे 3 ऑनर्स डिग्री मध्ये घेतलेत. आणि राहिलं मेजर आणि मायनर. तर मायनर मध्ये काय केलं, अदर दॅन CS, इफ स्टुडंट्स इंटरेस्टेड इन सिव्हिल, ही कॅन ऑल्सो लर्न. ग्रेट. इफ ही कॅन इंटरेस्टेड इन मेकॅनिकल, ही कॅन ऑल्सो लर्न. बरोबर आहे. ENTC असेल, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, Correct. जे आपल्या कॉलेजमध्ये जे कोर्सेस आहेत त्या व्यतिरिक्त जो स्टुडंट त्या कोर्सला ऍडमिट होतोय आणि त्याच्या Correct व्यतिरिक्त आहे. त्याला इंटरेस्ट दुसऱ्या ब्रांच मध्ये आहे, So तर तो our college is giving preference to the interdisciplinary. येस आल्सो. It happens only in IIT and NIT, Yes. and now in our college also. Yes. Parents and dear my students, this is one of the great opportunity. Because at the ending, whenever we are interested for any BTech program, you choose any program, and if you are choosing an CSE and parallel you wanted to go into some additional knowledge of hardware, so students can take knowledge from the electronics as well. Yes, right? sir. And even if you wanted to take an additional knowledge of infrastructure, maybe from civil or manufacturing, mechanical, so that facility is available in our college itself. Right. Yes. Now my next question is of course the syllabus is designed on the behalf of university, so university team has taken great efforts, and that is the reason most of the students from MIT core, they are getting placement of, as per my knowledge, it's like an minimum of 3 lakhs to up to the 21 lakhs as 21 well. lakh, yes, sir. On an average 4 lakhs, 5 lakhs, 8 lakhs, it is an average packages students yes, are yes. getting. Now what type of preparations you are doing, I mean what efforts you are taking on the behalf of students? आता याच्यामध्ये काय केलेलं असतं, आपण ज्यावेळेस सुरुवातीला स्टुडंट्स ऍडमिशन आपलं इथं होतं,
तर फर्स्ट इयरला ऍज पर एनएपी पॉलिसी फर्स्ट सेमिस्टर जो असतो तो सीएस रिलेटेड जर बघितलं वर्कशॉप प्रॅक्टिस पण हा सब्जेक्ट असतो. राईट त्यामध्ये काय होतं की मुलांना कॉम्प्युटर काय हे फक्त व्हिज्युअली माहित असतं, गॅजेट्स मधून कॉम्प्युटर, पण बेसिकली इंटरनली काय असतं ते माहित नसतं. मग मदरबोर्ड कीबोर्ड सगळं ओपन करून आपण ते माहितीची इन्फॉर्मेशन शेअर करतो. नेक्स्ट सेमिस्टरला एक प्रोग्रामिंग सब्जेक्ट आपण ठेवतो, डेटा अनालिसिस अँड प्रोग्रामिंग स्किल्स म्हणून. त्यामध्ये त्याला सी प्रोग्रामिंग होतं. ज्यावेळेस तो मुलगा किंवा तो स्टुडंट कॅन्डिडेट सेकंड इयरला येतो, तिथून आपण त्याला बेसिक रिक्वायर्ड जे ट्रेनिंग असतं, सॉफ्ट स्किल्स अप्टिट्यूड असेल, ते तिथून आपण त्याला स्टार्ट करतो. करेक्ट जेणेकरून मार्केट ट्रेंड्स काय आहात आणि त्याच्यानुसार त्यानुसार त्याचं ट्रेनिंग होत जातं. बरोबर मग आहे. त्यासाठी वर्कशॉप अरेंज करणं, टेक्निकल इव्हेंट्स घेणं, Correct. हॅकॅथॉन सारख्या जे कॉम्पिटिशन्स असतात त्या त्याला conduct प्रमोट करणं. करून त्यांना ते बाहेर आउटसाईडला पाठवणं, ह्या Right. ऍक्टिव्हिटी आपण इथं करून घेतो. आणि आता जे कॉन्सेप्ट एनईपी नुसार जे झालेलं आहे त्यामध्ये काय इंटरडिसिप्लिन मिनी प्रोजेक्ट, म्हणजे याचा मागचा जो कॉन्सेप्ट आहे तो बेसिकली काय, स्टुडंट्स इफ ही बिलॉंग्स फ्रॉम सीएस कॅटेगरी सीएस ब्रांच but he is interested in also civil or mechanical, Correct. then the other students for his group which will be belong from that branch also, Right. and interdisciplinary he can develop a project Projects. that is also the market vision from the CS Correct, plus correct. mechanical Absolutely right. So these projects will be useful for the society. society also, As per the demand of the market. market itself. trend. And we also give the what society needs. Correct. Problems. हा, आपण काय स्टुडंट्सला काय सांगतो की तुम्ही सोसायटीमध्ये बघा की काय त्यांच्या problems? नीड्स काय आहेत, आणि Correct. त्यानुसार तुम्ही ते तसे टॉपिक्स फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती तुम्ही रिसर्च करा, सर्च करा. बरोबर. स्मॉल जरी प्रोजेक्ट बनवले, मिनी प्रोजेक्ट तरी Right. चालतं. Right. तर म्हणजे हे छोटे छोटे प्रोजेक्ट्स किंवा त्याचेच बिग प्रोजेक्ट्स आणि ऍट द हा. एंडिंगला दे आर पार्टिसिपेटिंग इन व्हेरियस इव्हेंट्स येस and probably they are getting prizes as well. येस So it's making an advantage at the time of placement itself. येस सर. Right. आणि त्यामुळे त्यांचं टेक्निकल स्किल्स अजून डेव्हलप होतं. Correct. थोडक्यात काय, जे गव्हर्नमेंटचा जो मेन आहे इव्हेंट की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, त्याच्यामध्ये हेल्थ केअर असेल, ऍग्रिकल्चर असेल, वेगवेगळ्या सेक्टर्सवरती त्यांना ते प्रॉब्लेम स्टेटमेंट बाय डिफॉल्ट मिळतात. त्याच्यावर त्यांना फक्त ते चूज करून त्याचा इंटरेस्ट नुसार त्याच्यावर त्यांना वर्कआउट करायचं. सर सीएससीचा विचार केला एमआयटी मध्ये तर रिसेंटली एमआयटी ऑफकोर्स सेंट्रल कॅम्पस प्लेसमेंट सेलचा विचार केला तर इट पॅकेज गोज मोर दॅन 50 lakhs. येस सर. बट इवन बार्शी कॅम्पसचं पण पॅकेज हायेस्ट 21 lakh आहे. 21. बट ऑन एन एव्हरेज सीएससी स्टुडंट दे आर गेटिंग 4 lakhs to 8 lakhs average packages minimum. I mean, what extra efforts you are taking other than regular academics? आता एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणलं तर आपण स्टुडंट्सला काय, तर जे मॅक्सिमम जसं म्हणून की आता जस्ट आपण बिफोर डिस्कशन केलं की मॅक्सिमम स्टुडंट्सना स्वतः एफर्ट्स घेऊन आपण करिक्युलम तर आपण बाय डिफॉल्ट ते कम्प्लीट करतो त्याचं, करेक्ट आहे. परंतु त्यांना प्रॅक्टिस नुसार त्यांचे जे कंटिन्युअस प्रॅक्टिस पाहिजे तर ते प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जे बाहेरचे ट्रेनर इथं एक्सपर्ट करतो बिफोर स्टार्ट ऑफ द सेमिस्टर अँड आफ्टर द एंड ऑफ द सेमिस्टर, अच्छा. आणि इन बिटवीन आपण वर्कशॉप अरेंज करणं, म्हणजे करिक्युलम मध्ये जे प्रोग्रामिंग स्किल्स आहेत, बरोबर जे आहे. प्रोग्रामिंग सिलेबस सेट केले बाय डिफॉल्ट युनिव्हर्सिटीनं, त्याच्या व्यतिरिक्त त्या सब्जेक्टसाठी प्रोग्रामिंग स्किल्स काय रिक्वायर्ड आहेत तर Right. तो बाहेरचा एक्सपर्ट आपण बोलवतो, अरेंज करून आपण ते घेतो. Right. जेणेकरून ज्यावेळेस ते मुलं इंटरव्ह्यूला फेस करतील त्यावेळेस त्या गोष्टीला त्यांना अडचण येईल. Right. कारण शेवटी कसं आहे, And even, इंटर्नशिप and even most of the students, yes, you were talking like about internship. Internship. Most of the students, I mean 100% students from MIT, they are doing internship. येस सर. How exactly and how it is getting benefit for the placement purpose? आता काय होतं, ज्यावेळेस आपण स्टुडंट्स थर्ड इयर सेकंड इयर त्यांचं पास आउट, थर्ड इयर पासून आपण त्यांना काय सांगतो की ऑनलाईन असतील फिजिकल असतील, आपण ते काय करतो त्यांना अप्लाय करायला सांगतो, Correct आहे. आणि अप्लाय करून आपण काय करतो थ्रू टीपीओ ते व्हेरीफाय करतो बरोबर इज आहे. इट प्रॉपर ऑर नॉट. कारण कधी कधी काय होतं, फ्रॉड होतात बरोबर आहे. स्टुडंट्स Chances कडून. आहे. कधी कधी काय होतं की सुरुवातीला त्यांना एक अमाऊंट यायची आणि त्यांना सांगायचं, मग त्याच्या बेनिफिट्स काही मिळतात. बरोबर मग आहे. थ्रू टीपीओ सगळ्या गोष्टी लिगल करून घेतो बरोबर आणि मग आहे. त्यांना सर म्हणजे तुम्ही एमओयू वगैरे करता सगळं करतो. येस. एमओयू मध्ये ज्या काही कंपन्या कन्फर्म आहेत त्याच हा. कंपन्यांमध्ये मुलांना अलाउड केलं जातं Allowed थोडक्यात केलं. किंवा मग मे बी ते कारण कंपनी कधी कधी काय होतं, मग पॅरेंट कडून मग तशी तक्रार येते की Correct आमच्या आहे. मुलांनी तसं केलं, असं मग याचं केलं. काय करायचं. राईट म्हणजे पेड इंटर्नशिपला आपण एंटरटेनच करत करत नाही. कंपनीने काही दिलं तर दॅट इज हा. ओके, तर- बट ऍटलीस्ट स्टुडंट शुड गेट एन परफेक्ट नॉलेज ऑफ Yes, इंडस्ट्री yes, अँड दॅट yes. वॉज द रिझन मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर गेटिंग प्लेसमेंट. आणि ऑथेंटिकेट आपल्याकडून गेल्यामुळे ते ऑथेंटिकेट असते. करेक्ट आहे. आपण ते सर अजून एक प्रश्न असा आहे की आता सध्या जो आयटीचा ट्रेंड आहे मोस्टली सीएस नंतर जे म्हणतोय आपण हे एआय मार्केटमध्ये आल्यामुळे ऑफकोर्स एआय मुळे जॉब जाणार नाही, पण ज्याला एआय येत नाही त्याचा जॉब जाऊ शकतो. 100%. ते तितकंच खरं असलं तरी बऱ्याच ज्या काही मास रिक्रुटर आहेत किंवा जे बिग प्रोडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज असतील किंवा सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत ते फायरिंग पण करतात. त्याच्या मागचा रिझन सांगतो मला. आता बऱ्याचपैकी काय होतं,
कधी कधी तुम्हाला प्लेसमेंट रिलेटेड एखादा समजा ड्राईव्ह असेल किंवा काय असेल तर त्यात एक कॉलेज बघा एनी ग्रॅज्युएट म्हणून असतं. करेक्ट आहे. म्हणजे मी त्याला जर हे रजिस्टर करायचं असेल तर मी एनी ग्रॅज्युएट म्हणून समजा माझं बॅकग्राऊंड सिव्हिल आहे, बरोबर आहे. एखाद्या बॅकग्राऊंड मेकॅनिकल आहे, तो त्याला रजिस्टर करू शकतो. बरोबर आहे. मग त्याने रजिस्टर केलं, त्याचं प्लेसमेंट झालं, त्यानं त्याचं सर्व्हिस स्टार्ट केली. पण ऍक्च्युअल जर बघायला गेलं त्याचं बॅकग्राऊंड हे सीएस नाहीये. करेक्ट आहे. त्याला अल्गोरिदम काय माहित नसतो, डेटा स्ट्रक्चर काय असते माहित नसतं, नाही. लॉजिकल काय असते माहित नाही, थेरी ऑफ कॉम्प्युटेशन काय माहित नाही. मग ह्या गोष्टीचं बेसिक नॉलेज नसेल तर तो अपलोड होऊ शकणार. करेक्ट आहे. म्हणजे प्रोबॅबली यू मीन टू से दॅट अदर दॅन सीएससी दे आर गेटिंग नॉलेज ऑफ Yes, sir. प्रोग्रामिंग हे ओनली. इन बिटवीन जर त्याने ते नॉलेज घेत राहिला तर तर त्याला ऍडव्हान्समेंट मध्ये त्याला अपग्रेड होणं सोपं जाईल. राईट राईट. पण जर समजा मला मी एखादा आता रिसेंटली लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांनी स्विच केलं, करेक्ट आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये गेले, परंतु ज्यावेळेस कंपनीने सांगितलं की तुम्ही आता अपग्रेड होऊन हे करा, बरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांना ते जमलं नाही, ते बाहेर पडले. याचा अर्थ असा आहे की सी इफ यू बिलॉंग फ्रॉम सीएस और इन अदर इंडस्ट्री, Yes. इफ यू आर नॉट अपग्रेडिंग युअर सेल्फ ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द इंडस्ट्रीज, चान्सेस आर की इव्हन आयटी इंडस्ट्री कॅन फायर. त्यामुळे तुम्हाला रिस्किल करणं गरजेचं आहे. आणि बेसिक महत्वाचं असं आहे की रिस्किल करणं म्हणजे काय की त्या फील्ड मधलं म्हणजे कम्प्युटर सायन्सचा विचार केला तर त्याचे जे काही बेसिक नॉलेज आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे अल्गोरिदम्स असतील, डिजिटल लॉजिक लर्निंग असेल किंवा त्याचे डेटा स्ट्रक्चर असेल, हाऊ एक्झॅक्टली दिस बिफोर रायटिंग इन प्रोग्राम व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दिस प्रोग्राम, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. हे जर तुम्हाला लर्न केलेलं नसेल तर इनडायरेक्टली चान्सेस आहे की तुमची प्लेसमेंट होणार नाही. आणि जरी काही तुमच्या ऍडिशनल स्किल वरून झालं तर तुम्हाला सस्टेन होणं डिफिकल्ट आहे. बरोबर आहे sir? बरोबर. सिम्पल एक्झाम्पल द्यायचं मला सांगतो. आता आपण नेहमी म्हणतो किंवा टेक्स्ट टू स्पीच कसं करता येतं, करेक्ट आहे. बरोबर, किंवा स्पीच टू टेक्स्ट कसं करता येतं. म्हणजे याच्यामध्ये समजा आता आपण नॅचरल आपली जी लँग्वेज आहे मराठी आहे, किंवा आता कुठलाही कॉन्सेप्ट बघितलं तर इंग्लिश टू नॅचरल लँग्वेज आपण म्हणतो इंग्लिश थोडक्यात, बरोबर आहे. तर हे ग्रामर, मग हे ग्रामर हा कॉन्सेप्ट कुठून आला तर थेरी ऑफ कॉम्प्युटेशन मधून आला. करेक्ट आहे. तर त्यामध्ये हे कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर म्हणून एक टॉपिक आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला जर तिथं जर जमत असेल हा. ते थेरी ऑफ कॉम्प्युटेशनचं, तर तुम्हाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जे की आता रिसेंट कॉन्सेप्ट आहेत करेक्ट आहे. मशीन लर्निंगचे, जसं आता आपण म्हटलं की AIML मध्ये मशीन लर्निंग, रिएन्फोर्समेंट लर्निंग, डीप लर्निंग आणि नंतरचा आहे जो लास्ट नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. करेक्ट. तर ह्या गोष्टी आहेत सिक्वेन्शियल आहेत. बरोबर आहे. तर हे रिसेंट आताच नाही, AI म्हणजे काही आता आलेलं नाही, बरोबर आहे. तर खूप दिवसापासून आहे. Right. फक्त आपल्या मार्केटमध्ये जास्त आता आलं फोकस. करेक्ट आहे. करेक्ट. सर माझा एक प्रश्न अजून एक असा आहे की सध्या जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे मुलींसाठी फ्री एज्युकेशन, हा. हे आपल्याकडे अवेलेबल आहे? हो सर, नक्कीच. महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या स्कॉलरशिपच्या फॅसिलिटी आहेत त्या आपल्या कॉलेजमध्ये बिनधास्त आणि बिलकुल सगळ्या अवेलेबल आहेत, free राईट. आहे. म्हणजे मुलींसाठी त्यामुळे- फ्री एज्युकेशन Yes. स्कॉलरशिप्स आपल्याकडे आहे. अवेलेबल त्यामध्ये मोस्टली कसं असतं की ज्या पालकांचं इन्कम हा. हे 8 लाखाच्या आत हा, आहे ऑफकोर्स आणि दॅट जे- इज द रूल शेअर्ड बाय द by गव्हर्नमेंट government. इटसेल्फ. तर त्यानुसार आपल्याकडे जे आहे कॉलेज ते ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी कमी आहे आहे. त्या विद्यार्थिनीला एज्युकेशन 100% फ्री आहे. फ्री आहे. मग Yes. आपल्याला कुठल्याही ब्रांचला घेतलं की Yes, सीएस yes. नाही, कुठल्याही एनी ब्रांच दे कॅन गो विथ सीएस और एनी अदर ब्रांच. क्रायटेरियानुसार त्यांचं ऍडमिशन आपल्या ब्रांचला कुठलाही होत असेल तर ते कुठल्याही ब्रांचला एलिजिबल पात्र आहे. आता आपल्याकडे जी ऍडमिशन प्रोसेस आहे सीईटी आणि जेडब्ल्यू थ्रू होते. हो, बरोबर आहे. या दोन एक्झाम जर एखाद्या विद्यार्थ्याने दिलेल्या नसतील हा. तर त्याचं ऍडमिशन मिळण्याचे काही चान्सेस नाहीत सर. नाही. कारण का बेसिक क्रायटेरिया किंवा एंट्री करण्यासाठी ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानुसार तुमचं ऍडमिशन होणार होऊ शकत नाही. म्हणजे इंजिनिअरिंगला जर MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग बार्शी या कॅम्पसला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सीईटी देणे हे बंधनकारक आहे, किंवा सीईटी दिलेली नसेल तर जेडब्ल्यू देणे हे बंधनकारक आहे. आणि प्लस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा, तर असं जे काही काही- सब्जेक्ट्स ऑन द बिहाफ ऑफ सीईटी सेलने डिफाईन केलेले मार्क्स आहेत हा. 45%, 40%च्या अबाव, त्या Criteria. क्रायटेरियानुसार त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऍडमिशन मिळू मिळू शकतं. शकतं. तर माझा एक लास्ट प्रश्न आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना बीटेक इन कम्प्युटर सायन्स बद्दल काय संदेश द्या? बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स आता जर आपण बघितलं कुठलंही सेक्टर घ्या सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये, मेडिकल सेक्टर घ्या, म्हणजे ऍग्रिकल्चर असेल, जसं की आपण आता बारामतीचं AI रिलेटेड बघतोय, तर ते बघा. तर कुठलंही सेक्टर घ्या, ह्याला आज हा कॉम्प्युटर सायन्स शिवाय पर्याय नाही. राईट. म्हणजे तुम्ही कुठलंही गॅजेट आणला त्याला सपोर्ट हा कॉम्प्युटर सायन्सच आहे. त्यामुळं भविष्यातल्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ते बिलकुल बिनधास्त राहून तुम्ही CS ला ऍडमिशन MIT कोरला घेऊ शकता आणि घ्याच, हा माझा. आणि याच्यामध्ये तुमचं कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस, हार्डवर्क हे जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही सक्सेस होतात, हे तर 100% आहे. करेक्ट. पण मी इथं सांगतो की तुम्हाला इथं 100% सिलेबस कम्प्लिशनची गॅरंटी आहे. तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे आहे
ते घेतलं जातं, त्याची गॅरंटी मी देतो. माझ्याकडं वेल एज्युकेटेड, वेल टेक्निकल साऊंड असलेला स्टाफ आहे फुलफिल, आणि बेस्ट म्हणजे MIT आहे. MIT करेक्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाला आणि असे बरेच काही प्रश्न होते माइंडमध्ये, त्याची तुम्ही उत्तर दिली. आय एम शुअर की आमचे जे प्रेक्षक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना 100% उत्तर आवडतील. तुम्हालाही हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमचे जे काही नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना हा पॉडकास्ट तुम्ही शेअर करा, जेणेकरून याचं नॉलेज हे त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. आम्ही ही पॉडकास्ट सिरीज कंटिन्यू ठेवत आहे, त्यामुळं तुम्ही आपला जो MIT कोरल बार्शी हा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. थँक्यू सर. थँक्स फॉर जॉईनिंग.